ऊसतोड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारं कुटुंब. ऊस तोडायला येताना 2 जण आले आणि ज्या वेळेला ते ऊस तोडायला येत होते ना, त्यांना 3 चिमुरड्या होत्या. 3 चिमुरड्यापैकी त्यांची जी मोठी मुलगी आहे ती बापाला रडत होती, येऊ देत नव्हती, की त्या मुलीला कळून आल्यासारखं की नका जाऊ म्हणून. बापानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला विचारत होता, तो व्हिडिओ पाहिला मी, खूप वाईट वाटलं. बाप विचारत होता, का रडतीयस ग? ह्याच्या आधी तर तू कधी नाही मला अडवलं, कधी नाही रडलीस, का रडायली आता? बाप पुरीच्या डोक्यावरून हात फिरवून समज काढत होता. कदाचित त्या पुरीला कळून आल्यासारखं की बाबा आता जर आपला बाप गेला तर आपला बाप पुन्हा माघारी येणार नाही. आपल्या बापाचं आपल्या डोक्यावरचं छत्रछाया आहे ती हरवणार आहे. कळून आल्यासारखं ती मुलगी बापाला अडवत होती, जाऊ देत नव्हती. हो, किती म्हणजे हृदयाला वेज पडण्यासारखी गोष्ट आहे. तो व्हिडिओ पाहिला ना तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं की बाप डोक्यावरून हात फिरवून पुरीची समज काढते की तू ह्या आधी तर कधी रडली नाही, तू आता का रडली? त्या पुरीला दिसून आल्यासारखं झालं की आपल्या बापानं ऊसतोडीला ह्या वर्षी जावं ही त्या पुरीची इच्छा नव्हती. बापानं समज काढली आणि शेवटी फतेचं नव्हतं झालं. त्या पुरीच्या डोक्यावरचं बापाचं प्रेमाचं छत हरवलं. येताना ऊसतोडीवर आनंदानं दोघं नवरा बायको आले. छातीशी कितीतरी स्वप्न उराशी बाळगून आले. काय उत्तर देणार ती माता माऊली जेव्हा आपल्या लेकरांकडे घरी जाईल, जेव्हा लेकर प्रश्न विचारतील, आई माझा बाप कुठं आहे? येताना तुम्ही जाताना दोघं गेलेत, येताना तू एकटीच आलीस का? काय सांगणार ती आई? तुमचा बाप सोडून गेला. जी पोरगी रडत होती नका जाऊ म्हणून, काय उत्तर देणार त्या पुरीला? अहो, फेसबुक लाईव्ह बनवत होती माता माऊली. कारखान्यावर होणारे सगळे येणारे संकट, सगळ्या अडचणी सांगत होती. पण तिला कुठं माहिती होतं की तिच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठी अडचण येणार आहे. जी कारखान्यावर नवरा बायको मिळून संघर्ष करत आहेत, तो संघर्ष आता मला एकटीलाच करावा लागणार आहे. त्या चिमुकल्यांचं पालन पोषण एकटीला करावं लागणार आहे. हे तिला कधीच वाटलं नसेल. आपला हसता खेळता नवरा एका क्षणार्धात, एका मिनिटात आता आपल्याला सोडून जाणार आहे, हे तिला कधीच वाटलं नव्हतं. कसं जगायचं त्या माता माऊलीनं सांगा ना? किती मोठं संकट ओढावलंय तिच्यावर. खूप वाईट घटना घडलेली, खूप वाईट. मनाला म्हणजे कल्पना जरी आली ना तर अंगावर शहारे फुटतात. एक चिमुरड्यांच्या डोक्यावरचा छत गेला, बायकोचा आधार गेला. खूप खूप गरीबातले नवरा बायको आहेत. खूप आनंदानं रील्स वगैरे काढायचे, खूप प्रेमानं दोघं राहत होते. पण देवानं